बायको आपल्या करताय की ती जगाला दाखवण्या करताय? संस्कृतीचा पारबट्ट्या बोर्ड. आमच्या इथं प्री वेडिंग झालं, लग्न ठरलेलं, प्री वेडिंग झालं आणि बोलण्यातून त्या मुलाचं आणि त्या मुलीचं काहीतरी फिसकटलं. त्यांचं लग्न मोडलं, लग्न लागलं नाही. मग त्या मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न जोडवलं, ते लग्न लागलं. ती मुलगी नांदायला गेली, पण या मुलाचं लग्न जुळत नव्हतं. त्यानं प्री वेडिंग फोटो शूट केलेले होते त्या मुलीचे. त्याच्या सोबतचे त्या मुलीचे सगळे फोटोज तिच्या नवऱ्याला पाठवले. ते लग्न मोडलं. आता ती मुलगी बापाच्या घरी. या प्री वेडिंग न जर एखाद्या माऊलीचा प्रपंच उद्ध्वस्त होत असेल, आपल्या लेकीबाईचं जीवन, तिला अडचणीला सामोरं जावं लागत असेल, तर का हट्ट करता या गोष्टीचा? निदान बापांनी तर आवर घाला, की बापांची ताकद राहिली नाही पोराला काही विचारायची. कष्ट तुमचे, प्रॉपर्टी तुमची, मेहनत तुमची, इज्जत सन्मान. लोक तुमच्या पोराकडे पाहून नाही येतो लग्नाला तुमच्या घरी, तुमच्या तोंडाकडे पाहून लग्नाला येतात. 25 वर्षाचं कार्ट, ज्याला संबंध जोपासता येत नाही, त्याला काय अक्कलेचा भाग आहे? त्यानं गोळा केला हा समाज. तुम्ही गोळा केलाय आयुष्यभर चांगलं जगून मधमाशी सारखा, त्याला काय अक्कल आहे? तुम्ही मधमाशी सारखं गोळा केलेलं हे भांडवल, गोळा केलेली सोन्यासारखी माणसं, या चुकीच्या नालायक लोकांच्या नादाला लागून ही माणसं गमावता. तर म्हणा ताकदीनं बापानं बापाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करा. जो बाप पोराचं सहन करतो, त्या बापाचं म्हातारपण सुरू झालं की कुटुंबाची अधोगती दिसायला सुरुवात होते. पोराचं सहन करू नये बापाने. खाण्यापिण्याचा लाड, तुमच्या पोराला आयफोन घेऊन द्या, भारीत भारी गाडी द्या, भारीत भारी 4 व्हीलर द्या, सोनं नाणं घालायला द्या, पण तुमचं घर उद्ध्वस्त होईल, तुमच्या घरातल्या संस्कृतीचा नाश होईल. अशा चुकीच्या प्रथांचा लाड तुमच्या लेकराकडून तुम्ही खपवून घेऊ नका. भागवताचा आवाज आहे तुम्हाला, ऐका. या विशाल महाराज खोलेचं एवढं मी तुमच्या पोरासारखा आहे. नुसतं बरं वाटण्याकरता नाही आपल्या कानाला. तुम्ही तरी म्हणा, तरुण पोरीने असा आदर्श जुळवा, मी त्याच मुलाशी लग्न करेल, ज्याला प्री वेडिंग नको, कुठलाही लग्नातला अपव्यय खर्च नको. विराट कोहलीचं लग्न 200 लोकांमध्ये झालं, महेंद्रसिंग धोनीचं लग्न 200 लोकांच्या आत झालं. तुम्हाला मला काय उताला इतका पैशाचा? त्या लोकांचा पैसा सेकंदावर मिळवला जातो, सेकंदाला कमाई आहे. आपला बाप महिनाभर जॉब करतो कंपनीत, तेव्हा कुठं 30 तारखेला पगाराची पत्रिका घरी येते. घ्या तुम्ही निर्णय. मुलींनी जर घेतला एका पातळावर सडा सारवण करून महिलांनी प्रपंच सांभाळला. तुमच्या आईला विचारा बरं, होतं का प्री वेडिंग? होता का बँड, मोतिका, इतकी भारी चप्पल, इतका मोठा घागरा, इतक्या वस्तू, इतक्या. आता नवरीला सजवायला एक बाई असते आणि नवरीच्या आईला सजवायला एक बाई असते. काय करा बरं? हे पटतंय तुम्हाला माझं? म्हणजे हे चाललंय तुमच्या भागात, मी पाहतोय ना ते. ऐका नका ऐकू, सांगणं आमचं काम आहे.